नमस्कार. आज आम्ही आलो आहोत ऋषिकेशमध्ये. हे उत्तराखंडमधील एक शहर आहे जे गंगा नदीच्या काठावर आणि हिमालयाच्या पायथ्याशी वसले आहे. हे एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे ज्याला योग राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे अनेक मंदिरे, आश्रम आणि निसर्गरम्य दृश्य आहेत ज्यामुळे ते पर्यटकांना आकर्षित करते. ऋषिकेशमधील प्रमुख आकर्षण म्हणजे लक्ष्मण झुला आणि राम झुला आहे. द नीरजगंगा हेरिटेज पॅलेस. आधुनिक सोयी आणि शाही वैभवाचे परिपूर्ण मिश्रण इथे अनुभवायला भेटते. इथलं वातावरण काहीतरी वेगळंच आहे. या हॉटेलमधून नदीचे एक अविश्वसनीय दृश्य दिसतं. हा आहे हॉटेलचा रिसेप्शन एरिया. गंगा नदीच्या काठाला लागूनच असणारं आणि चालण्याच्या अंतरावर असलेल्या जवळच्या सौंदर्याचा आनंद घेता येतो. संध्याकाळी परमार्थ गंगा आरती पाहता येते. इथून काही पावलांच्या अंतरावर शत्रुघ्न घाटसुद्धा आहे. तिथे सुद्धा संध्याकाळी गंगा आरती होते. हे जे तुम्ही पाहत आहात ते परमार्थ निकेतन आहे आणि हा समोर जो तुम्हाला झुला दिसतो तो जानकी झुला आहे. या हॉटेलमध्ये एक देऊळ सुद्धा आहे. इथे सकाळ संध्याकाळ गंगा आरती सुद्धा होते. हॉटेलमधून संध्याकाळी परमार्थ निकेतनची आरती सुद्धा आपण बघू शकतो. हा जो गेट दिसतोय हा हॉटेलचा बॅक साईडचा गेट आहे. इथून आपण डायरेक्ट गंगा दर्शन किंवा गंगा स्नान करायला जाऊ शकतो. हा हॉटेलचा लॉबी एरिया आहे. इथून आपण आता आपल्या रूमकडे जाऊया. चला तर मी तुम्हाला रूम टूर देते. हा आहे आमचा आजचा रूम. आम्ही डिलक्स गार्डन व्ह्यू रूम बुक केला होता. या रूमला लागूनच गार्डन होतं. छोटंसं का होईना होतं आणि इथून डायरेक्ट आम्हाला बॅक साईडला एक डोअरसुद्धा होता. ह्या कर्टनच्या मागे एक छोटा डोअर आहे. तिथून डायरेक्ट आपण गार्डनमध्ये जाऊ शकतो आणि तिथूनच बॅक साईडचा जो मगाशी तुम्हाला मी डोअर दाखवलेला बाहेर जाण्यासाठी रिव्हरकडे तो सुद्धा आहे. साईडच्या गेटमधून बाहेर गेल्यावर लगेच गंगा रिव्हरला लागूनच अशा गाड्या लागलेल्या होत्या संध्याकाळच्या वेळी. तिथे लोक पाणीपुरी, आलू टिक्की चाट, मॅगी, कुल्हड़वाली चहा असं काय काय विकत होते. तर आम्ही सुद्धा चहा आणि मॅगी
आणि एक आलू टिक्की ट्राय केली. टेस्ट चांगली होती. चहा घेऊनच पाऊलवाटावर असणाऱ्या या शत्रुघ्न घाटावर आम्ही गंगा आरती घेण्यासाठी संध्याकाळी आलो. संध्याकाळी 6:30 वाजता इथे गंगा आरतीला सुरुवात होते. शत्रुघ्न घाटावरूनच अशा छोट्या फेरी बोट आहेत, त्या समोरच्या बाजूला ये जा करत असतात. आरती झाल्यानंतर आम्ही काही तासांसाठी एक 2 व्हीलर हायर केली होती. आम्ही ऋषिकेश मार्केट फिरण्यासाठी निघालो. आजूबाजूला दिसणारी ही दुकानं आणि गर्दी, रिक्षांचे हे हॉर्न सतत वाजतच होते. त्याच्यातून मार्ग काढत काढत आम्ही जानकी सेतूच्या दिशेने निघालो. जानकी सेतू हा असा एक झुला आहे, त्याच्यावरून आपण 2 व्हीलर घेऊन एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाऊ शकतो. ह्या झुल्यावर 4 व्हीलर अलाउड नाही आहे, फक्त 2 व्हीलरहीच जाऊ शकते. हा आहे जानकी सेतू. खूप छान अशी लाइटिंग केलेली होती जानकी सेतू. आणि जानकी सेतूला दोन्ही साईडला येण्या जाण्यासाठी बाईकसाठी मार्ग आहे आणि मधून माणसं चालत जाऊ शकतात आणि येऊ शकतात. परमार्थ निकेतनच्या थोडंसं तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला हे मार्केट दिसेल. खूप असे कपडे वेगवेगळे, खाण्याची दुकानं, असं भरपूर काय काय वेगवेगळं तुम्हाला इथे दिसेल. ज्याला शॉपिंग करायची असते तो इथे येऊन शॉपिंग करू शकतो. आम्ही ह्याच्यातूनच मार्ग काढत काढत जे मी फेमस असं ऐकले होतं छोटीवाला रेस्टॉरंट, ते पाहण्यासाठी अर्थात जेवणासाठी आम्ही तिथे गेलो.
छोटीवाला रेस्टॉरंट, जसं नाव मी खूप ऐकलं होतं. म्हटलं चला आज टेस्ट करूया. आम्ही जेवणासाठी इथे आलो. नेहमीप्रमाणे जसं पाहिलं होतं तसं एक छोटीवाला असा एक माणूस तिथे बाहेर बसला होता आणि त्याच्या बाजूला उभे राहून खूप जण तिथे फोटो काढत होते. आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आणि आम्ही छोटीवालाची फेमस एक थाली ऑर्डर केली. जेवण म्हणाल तर ओके होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही परत आमच्या हॉटेलवर आलो आणि हॉटेलच्या बॅक साईडला येऊन इथे नदी किनारी येऊन बसलो. दुसरा दिवस उजाडला. हे हॉटेलचं बॅक साईड आहे. सकाळीच आम्ही लवकर उठून गंगा नदीच्या दिशेने निघालो गंगा स्नान करण्यासाठी. गंगा स्नान झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्येच असणाऱ्या गंगा आरतीसाठी निघालो. गंगा आरती झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट खूप छान होता. खूप सारे व्हरायटीसुद्धा होते आणि रेस्टॉरंटचा ॲम्बियन्ससुद्धा खूप छान होता. असा होता हा आमचा पहिला दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.